नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून परतत असलेल्या आशा वर्कर महिलेला रुग्णवाहिका चालकानं रुग्णवाहिका थांबवून अश्लील प्रस्ताव दिला। या प्रकरणी संबंधित आशा वर्करनं निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला वय 35 राहणार कांदळ तालुका निफाड आशा वर्कर या 18 ऑक्टोबरला रात्री 9 वाजेच्या सुमारास 102 रुग्णवाहिकेने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून विंचूरकडे जात होत्या। शिवरे फाट्याच्या पुढे आल्यानंतर रुग्णवाहिका चालक भाऊसाहेब गुडगे राहणार निमगाव वाकडा तालुका निफाड यानं गाडी थांबवली। त्यानंतर त्याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालत तिच्या छातीस हात लावून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवशील का असा अश्लील प्रस्ताव मांडला। या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला असून तिने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली। निफाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 336/2025 भारतीय दंड संहिता कलम 74, 75(1)(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव आणि पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ढिकले करत आहेत। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा 102 अँब्युलन्स सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे। नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारे, निफाड।